रेवा जिथे राहत होती त्या रूममध्ये आता तिच्याबरोबर असणाऱ्या आणि तिच्या ओळखीच्या मैत्रिणी कोणी राहिल्या नव्हत्या. म्हणून तिने रूम सोडायचा विचार केला आणि नवीन ठिकाणी नवीन फ्लॅट ओळखीच्या मैत्रिणीसोबत राहण्यासाठी शोधू लागली. खूप दिवस शोधल्यानंतर त्यांना एक फ्लॅट मिळाला. 1 BHK. लगेचच शिफ्ट करून सगळं व्यवस्थित केलं. नवीन बिल्डिंग असल्यामुळे जास्त कोणी अजून तिथे राहायला आलेलं नव्हतं आणि रेवा ज्या फ्लोअरला राहत होती त्या फ्लोअरला अजून तरी ती सोडून कोणी शेजारी राहायला आलेले नव्हते. तिची मैत्रीण रिया ही काही दिवसांसाठी घरी जाणार होती. तशी रेवा धीट होती त्यामुळे ती एकटीच राहायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी रिया घरी गेली आणि रेवाचं दररोजचं रुटीन पुन्हा सुरू झालं. जॉबला जाणं आणि आल्यावर जेवण बनवणं हेच काम तिचं दररोजचं असायचं. त्या दिवशी ऑफिसमधून यायला लेट झाला होता म्हणून तिने जेवण पार्सल घ्यायचं असं ठरवलं. पार्सल घेऊन फ्लॅटवर आली. आल्यावर फ्रेश झाली. जेवायला ताट करून घेणार तोच तिला आज काहीतरी वेगळंच जाणवलं. आपण आज या फ्लोअरला एकटे नाही आहोत. कोणीतरी नवीन आलेलं दिसतंय. कोणीतरी शेजारी आलाय. म्हणून रेवा जेवणाचं ताट तसंच ठेवून रूमच्या बाहेर आली होती आणि शेजारी कोण आले हे पाहायला शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवू लागली. 3दा बेल वाजवल्यावर करकर आवाज करत दरवाजा उघडला गेला. समोर दरवाजा उघडायला आलेलं तिला कोणीच दिसलं नाही. काही विचार मनात येतो न येतो तोच आतल्या रूम मधून आवाज आला. आत ये. मी आहे. आवाज एका स्त्रीचा होता म्हणून तिने न दबकता आतमध्ये पाऊल ठेवलं. आवाज ज्या बाजूने आला होता त्या बाजूला तिची नजर त्या आवाजाला शोधू लागली पण तिला तिथे कोणीच दिसेना. सगळीकडे नजर फिरवून झाल्यावर कुठे आहात असा आवाज देणार तोच तिच्या एक गोष्ट लक्षात आली. हा फ्लॅट आपल्या फ्लॅटसारखा मुळीच नाहीये. बहुधा बिल्डिंगमधले सगळेच फ्लॅट एकाच स्ट्रक्चरचे असतात. मग हा असा वेगळा का आहे? 1 BHK तर आहेच पण याचा हॉल, किचन, बेडरूम सगळंच जणू एक वाडा असल्यासारखं का भासतंय? आता मात्र एक ना अनेक शंका आणि विचार तिच्या मनात गर्दी करू लागले. अचानकच एक हवेची झुळूक आली आणि तिच्या कानाशी काहीतरी हितगुज करतेय असं तिला वाटू लागलं. सगळ्या दार खिडक्या बंद असताना वाऱ्याची झुळूक आलीच कुठून? तिला दरदरून घाम फुटला. तशी तिने स्वतःची पावले दाराबाहेर जाण्यासाठी वळवली आणि पळत तिच्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये येऊन तिने रूमचा दरवाजा लॉक करून घेतला आणि जाऊन शांत सोफ्यावर बसली आणि भीतीने घट्ट डोळे बंद करून घेतले. तोच तिला बाथरूममधून पाण्याचा नळ चालू असल्याचा आवाज आला. मी तर इथे आहे आणि मी तर व्यवस्थित नळ बंद केला होता. मग चालू कसा झाला? ती उठली आणि घाबरत घाबरत एक एक पाऊल बाथरूमच्या दिशेने टाकू लागली. तसा पाण्याचा आवाज वाढत होता. तिथे गेल्यावर आत डोकावणार तोच लाईट गेली आणि ती मोठ्याने किंचाळली. आता मात्र भीतीने माघारी फिरायचा तिच्यात त्राण नव्हता. तसा मागून आवाज आला. श्श्श. तिने मागे वळून पाहिलं. हातात मेणबत्ती घेऊन रिया उभी होती. रियाला पाहून तिच्या जीवात जीव आला. रिया, हे वेडाबाई, किंचाळायला काय झालं? ही लाईट जायची वेळ आहे. 5 मिनिटातच येईल लाईट. त्या दोघेही हॉलमध्ये येऊन बसल्या आणि थोड्या वेळातच लाईट आली. रेवा म्हणाली, तू येणार आहेस हे कळवलं नाही आणि पाण्याचा नळ असा चालू ठेवतात का? रिया म्हणाली, हो नाही कळवलं. अचानकच ठरलं आणि मग आले डायरेक्ट. आणि फ्लॅटची चावी पण तुझ्याकडे होती. म्हणलं तू येशीलच मी पोहोचेपर्यंत म्हणून नाही कळवलं तुला. आल्यावर पाहिलं तर दरवाजा उघडाच होता. आवाज दिला पण तू तर नव्हतीच. म्हटलं गेली असेल दूध आणायला आणि मी फ्रेश व्हायला गेले पण पाणीच आलेलं नव्हतं म्हणून तसाच नळ चालू ठेवला. पाणी आलेलं समजेल म्हणून. रेवा म्हणाली, ठीक आहे, बरं झालं आलीस लवकर.
मला पण एकटीला करमत नव्हतं. रिया म्हणाली, तू कुठे गेली होतीस ग? आणि ते पण जेवणाचं ताट असंच टेबलावर ठेवून? रेवा म्हणाली, जेवलेलं नाही ग, वाढून घेतलेलं मन. मला अजून जेवायचंच आहे. रिया म्हणाली, इकडे ये, बरी आहेस ना? पाहू दे बरं मला. रेवा म्हणाली, हो बरीच आहे की, काय झालंय मला? रिया म्हणाली, अगं खरकट ताट टेबलावर आहे आणि तू म्हणतेस भरलेलं. रेवा म्हणाली, अगं खरंच, मी जेवण वाढून घेतलं होतं, पण मला जाणवलं की आपल्या शेजारी कोणीतरी राहायला आले, म्हणून मी ताट तसंच ठेवून पाहायला गेले. वाव, कोण आहे ग? रेवा म्हणाली, माहिती नाही, मी गेले होते पण कोणीच दिसलं नाही, मग माघारी आले. रिया म्हणाली, बरं ते जाऊ दे, इकडे ये, हे बघ ताट रिकामा आहे. पण मी खाल्लीच नाही, तर मग ताटातलं गेलं कुठे? रिया म्हणाली, ते जाऊ दे, मी घरून डब्बा आणला आहे, ते खाऊया. जेवण होतं आणि दोघेही झोपायला निघून जातात. मध्यरात्री घड्याळात 3चे ठोके पडतात आणि चौथी थाप रेवाला दरवाजावर पडलेली ऐकायला येते. तिला वाटतं तिला भास होतोय, म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि झोपी गेली. थोडा वेळ शांततेतच गेला आणि पुन्हा तिला दरवाजावर थाप पडलेली ऐकायला आली. आता मात्र एकामागे एक थाप त्या दरवाजावर पडत होती. एवढं होऊनही रिया मात्र थोडीही जागी झाली नाही, याचं तिला आश्चर्य वाटलं. तिला उठवावं असं तिला वाटलं. तिने तिला उठवण्याचा प्रयत्नही केला. कोणीतरी दरवाजा वाजवते हेही सांगितलं, तरी रिया काही उठेना. रिया म्हणाली, अगं कुठे कोण वाजवतंय? तुला भास होतायत, झोपून घे, तुझी झोप झाली नाहीये. रेवाने रियाचं ऐकून घेतलं. तोपर्यंत दरवाजावरच्या थापांचा आवाज बंद झाला. मलाच भास होतायत असं स्वतःला सांगून तिने पुन्हा झोपून घेतलं. सकाळी उठून सगळं काही आवरून रेवा ऑफिसला निघाली. रिया कदाचित आज लवकर तिच्या आधी उठून ऑफिसला गेलीये असं तिला वाटलं. संध्याकाळी 8च्या सुमारास रेवा ऑफिसवरून आली. रिया तिच्या आधीच रूमवर आलेली होती. जेवण काय बनवायचं म्हणून रियाला विचारत होती, पण रिया मात्र वेगळ्याच तंद्रीत होती. तिचं लक्ष रेवा काय बोलते याकडे नव्हतंच. रेवा म्हणाली, अगं रिया, मी काहीतरी विचारते, सांग ना लवकर, भूक लागलीये मला, काहीतरी बनवूयात ना. तरीही रिया कुठेतरी एकटकच पाहत होती. मात्र तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू होतं, पण ते हसू रेवाला कायमसारखं वाटलं नाही. रेवाचं बोलणं चालूच होतं. तेवढ्यातच रियाने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि रेवा शांतच झाली. रियाचं ते रौद्र रूप तिने तिच्या नजरेत आज पहिल्यांदाच पाहिलं होतं. तेवढ्यातच रेवाचा मोबाईल वाजला आणि ती मोबाईल आणायला बेडरूममध्ये गेली. पाहते तर रियाचा कॉल येत होता आणि याआधीही 5 मिस कॉल तिचेच पडून गेले होते. रिया विचार करत होती की हॉलमधून ही मला का फोन करतेय. तशीच ती मोबाईल घेऊन हॉलमध्ये आली आणि पाहते तर काय, तिथे कोणीच नव्हतं आणि रियाचा तर कॉल येत होता. तिने तो उचलला. रियाने लगेचच सांगायला सुरुवात केली. रिया म्हणाली, ऐक रेवा, मला यायला आज उशीर होईल. तू जेवण तुझ्यापुरतंच बनव आणि जेवण करून घे. मी बाहेरून जेवण करून येते. आणि फोन कट झाला. काय घडतंय? ते कोण होतं की हा सगळा माझा भास होता? असे एक ना अनेक प्रश्न तिला पडले होते. शांत वातावरणात अचानकच हवेचा वेग वाढला आणि खिडक्या धाडधाड आपटायला लागल्या. त्या तिने कशा तरी बंद केल्या. किचनची खिडकी बंद करायला गेली तर समोरच्या फ्लॅटमधलं कोणीतरी किचनच्या खिडकीतून तिच्याकडे पाहत उभा आहे असं तिला दिसलं. एक हसण्याचा आवाज तिच्या कानी घुमू लागला आणि लाईटही गेली. तिने मोबाईलचा टॉर्च मेणबत्ती शोधण्यासाठी लावला तर तिला त्या उजेडात एक आकृती तिच्या समोरून भरकन गेलेली दिसली. ते काय होतं हे समजेपर्यंत तिच्या मागून तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.
मागे येऊन पाहण्याची तिच्यात आता मात्र थोडीही हिंमत नव्हती. शुकशुक असा तिला आवाज आला. तिला वाटलं रात्रीसारखं मागे रियाच असेल, म्हणून तिने लगेचच वळून पाहिलं. तर समोर तिने अर्धवट चेहरा जळालेली, केस मोकळे आणि डोळे एकदम खोलवर गेलेले. चेहऱ्यावर ते रौद्र हसू असलेली एक स्त्री तिने पाहिली आणि ग्लानी येऊन ती खाली कोसळली. दुसऱ्या दिवशी सकाळीच डायरेक्ट ती शुद्धीवर आली, तर जिथे कोसळली ती तिथेच होती. रात्रीचं तिला सगळं काही आठवलं. रियाला सांगावं ती आली असेल म्हणून ती तिला शोधू लागली, पण रिया अजूनही आलेली नाही. म्हणून तिने रियाला कॉल लावला. 2-3दा ट्राय केला, पण रिया काही कॉल उचलेना. थोड्या वेळाने रियाचाच कॉल आला. रेवा म्हणाली, कुठे आहेस तू रिया? अजून तू रूमवर आलेलीच नाहीये. रिया म्हणाली, मी कधी म्हटलं रात्री येते म्हणून? आणि आपला कॉलही झाला नाहीये. मी अजून 4-5 दिवस येत नाहीये हे सांगायलाच मी तुला आज फोन करणार होते. रेवा म्हणाली, तू परवा रात्री रूमवर आली आहेस. तुझी मजाक करायची सवय मला माहिती आहे. कुठे आहेस सांग. बोलता बोलताच फोन अचानकच कट झाला. फोनमधून तोच हसण्याचा आवाज आला आणि मागून आवाज आला, मी इथेच आहे. तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. त्या खाली पडलेल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये तिला तिच्या पाठीमागे उभी असलेली आकृती स्पष्ट दिसते. ह्यावेळी मात्र तिने जी रात्री पाहिली होती ती बाई नव्हती. ही एक छोटी मुलगी होती, जिच्या चेहऱ्यावर भयंकर राग आणि डोळ्यातून जणू आता रक्त वाहील एवढे लाल होते. हिम्मत करून स्वतःला सावरत धडपडत ती जिना उतरून खालच्या फ्लोअरला आली. तिथे कोणीतरी मदत करेल या आशेने तिने एकाएकाचा दरवाजा खटखटायला सुरुवात केली. बराच वेळ झाला तरी कोणी दरवाजा उघडायला आलं नाही. तिने घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 11 वाजले होते. तरी ह्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे अंधारच पसरलेला होता. लुकलुकणाऱ्या बल्बचाही आता अंधुक प्रकाश होत चालला होता. ते विझण्याआधी तिचं लक्ष तेथील फ्लॅटला असलेल्या कुलपांकडे गेलं. सगळे लॉक होते. ती आली होती तेव्हा सगळे इथेच होते. ऑफिसला जाता येताना तसं कोणी बाहेर दिसत नव्हतं. आता हळूहळू सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येऊ लागल्या. तिने त्या रात्री जी बाई पाहिली होती ती तिने याआधी इथे नवीन आली होती तेव्हा एक झाडूवाली म्हणून तिला पाहिलं होतं. आणि ती मुलगी जी तिला मोबाईलच्या स्क्रीनमध्ये दिसली होती ती तर गेटच्या तिथे आतमध्ये असलेल्या एका चॉकलेटच्या दुकानात बसलेली असायची, छोटीशी आणि दिसायलाही क्यूट. रेवाने तिची दररोज नजरभेट व्हायची आणि रेवा एक स्माईल देऊन दररोज निघून जात होती. काय घडतंय याचा रेवाच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला होता. आणि इकडे मात्र लुकलुकणारा बल्ब केव्हाच विझून गेला होता. सगळीकडे काळोख पसरला. बाहेर जायचा रस्ताही आता तिला समजेना. आपल्याला मदतीची गरज आहे की ह्या दोघींना आपल्या मदतीची गरज आहे तिला काहीच समजेना. त्या दोघींनीही 10 ते 12 दिवसात तिला काही त्रास दिला नव्हता जेणेकरून ती जास्तच भीती बाळगेल. उलट रिया म्हणून त्या दोघी तिच्याबरोबर राहत होत्या. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं जे थांबायचंच नाव घेत नव्हतं. विचार करत चालत चालत ते एका अडगळीच्या खोलीत येऊन पोहोचली. अंधारात काही दिसत नव्हतं. चेअरला धडकून ती खाली पडली. तिथे तिला एक मेणबत्ती हाताला लागली. आता एक काडीपेटी किंवा लायटर काहीतरी हवं होतं जेणेकरून तिला उजेड करता येईल. अंधारात ती कुठे काही मिळते का हे हाताने चाचपडत होती तेव्हा तिच्या हाताला फुटलेल्या काचेचे तुकडे लागले. ती बाई आणि त्या मुलीचा आवाज आता रेवाला रडलेला ऐकू लागला. त्या दोघी तर तिला दिसत नव्हत्या. आज तिला जे भासत होतं ते भयंकरपेक्षाही भयंकर होतं, पण ती स्वतःला सावरत होती. अचानकच बंद झालेले बल्ब पुन्हा लागले होते. ती अडगळीची खोली धुंदक प्रकाशमय झाली. तिच्या हाताला लागलेली जखम तिला जाणवली नव्हती, पण रूममध्ये मात्र सगळीकडे रक्ताचे थेंब पडले होते. तिच्या लक्षात आल्यावर एका जागेवर ती बसली
आणि तिने जवळ असलेला स्टोलचा तुकडा फाडून ती जखम बांधून टाकली. सगळं काही शांत भासत आहे. आता बाहेर पडावं म्हणून ती उठली. तिचा स्टोल तिथे असलेल्या पुस्तकांच्या रॅकच्या खिळ्यात गुंतला आणि सगळी पुस्तके खाली पडली. सगळी धुळेने माखलेली होती. एक एक करत तिने ती पुन्हा वर ठेवून दिली. शेवटी जे हाताला लागलं तेवढ्या धुळीतही जसंच्या तसं होतं. ती एक आकर्षक डायरी होती, म्हणून तिने ती हातातल्या बॅगमध्ये टाकली आणि रूमवर आली. रेवाने ती डायरी उघडली. त्यात पहिल्या पानावर एक सुंदर छोट्या गोड मुलीचा फोटो होता. खाली तिचं नावही होतं, रेवा. आणि दुसऱ्या पानावर एक कपल फोटो होता, पण त्या फोटोमधल्या त्या पुरुषाचं तोंड रंगवलेलं होतं, त्यामुळे तो चेहरा नीट दिसतही नव्हता. तिचं नाव होतं सुमन, पण त्याचं नावही रंगवलेलं होतं. त्या स्त्रीला पाहिल्यावर तिला यांना आधी कुठेतरी पाहिलंय असं वाटत होतं. आणि तिला आठवलं, ह्या दोघी त्याच आहेत ज्या काही दिवसांपासून फ्लॅटमध्ये दिसतायत. तिने डायरीचं पुढचं पान उलटलं. आता इथूनच सुरू होत होती सुमन आणि रेवाची गोष्ट. मी सुमन, काही अपेक्षा, स्वप्न, इच्छा न बाळगणारी, जी आहे त्यात समाधान मानणारी. पण जशी आवड हळूहळू बदलते तशा सवयी बदलतात. प्रेम, लग्न या संकल्पना तशा आधीपासूनच अस्तित्वात आहेत, पण तेव्हा फारसा त्यांना वाव नव्हता. म्हणून माझं लग्न भारतीय संकल्पनेनुसार घरच्यांच्या पसंतीला मान देऊन केलं होतं. मुलगा कोण आणि कसा हे फक्त वरून घरच्यांनाच माहिती असायचं, त्या मुलीला नाही. तसंच अगदी माझंही होतं. संदीपशी लग्न जमलं आणि विवाहही झाला. नव्याचे 9 दिवस असतात ना, अगदी तसंच. नवीन घर, नवीन जागा, जिथे आसपास कोणीही नव्हतं. बाळाची स्वप्ने आणि मुलगी झाली तर तिचं नाव रेवा असेल हे ठरवून त्याने त्यांच्या घरालाही रेवाचा फ्लॅट हेच नाव दिलं होतं. हळूहळू संदीपमध्ये बदल व्हायला लागला. संदीपच्या सवयी कळायला लागल्या तशी मनाला धास्ती वाढत गेली. त्याचं पिणं भयंकर वाढलं होतं. माझ्या पोटात रेवाचा अंश तिळतिळ वाढत होता. मलाही त्याला सांगायचं होतं, पण तो कधी शुद्धीतच नसायचा. ना घरी यायची वेळ, ना कामाचा काही पत्ता. सगळेच काटे उलटे फिरत होते. आयुष्यात प्रकाश किरण हा दिसतच नव्हता. एक एक दिवस काढता काढता माझे दिवसही भरले होते. आणि रेवा जन्माला आली. तिच्याकडे पाहून तरी संदीपमध्ये काहीतरी बदल होईल या वेड्या आशेने मी त्याच्यासोबतच रेवाला घेऊन राहिले. रेवा हळूहळू मोठी होत गेली. बाबांचं प्रेम, माया, काळजी हे तिच्या नशिबातच नव्हतं. तिने संदीपला समजवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात काही बदल होत नव्हता. सुमनही आता दररोज त्याला कंटाळली होती. म्हणून एक दिवस तिने घर सोडून जायचं ठरवलं. रेवाला घेऊन ती निघाली. तेवढ्यातच बाहेर दारात संदीप उभा राहिला. ती सोडून जाते, रेवाला घेऊन जाते हे पाहून तो भयंकर चिडला. थोडाही शुद्धीत नसलेल्या संदीपला समजलंच नाही त्याने त्या दोघींसोबत काय केलं. सुमन आणि रेवाला त्याने दारातून आत ढकलून दिलं. हातात जे आलं त्याने सुमनवर वार केले. छोटा रेवाचा जीव आकांताने ओरडत होता, पण ऐकायला आसपास कोणीही नव्हतं. सुमन रक्ताच्या थारोळ्यात विसावली होती. रेवाही ओरडून ओरडून निश्चित पडली होती. त्या दोघींना उठवण्यासाठी शुद्धीत नसलेल्या संदीपने पाणी म्हणून रॉकेलच ओतले. संदीप जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याने समोर पाहिलं तेव्हा त्या दोघींनीही जीव सोडला होता. शेजारी एक डायरी होती ज्यावर छोट्या रेवाने त्यांच्या फ्लॅटचे, आईबाबांचे चित्र एका स्वप्नाप्रमाणे रेखाटले होते. त्याला सगळं काही उलगलं, पण तेव्हा वेळ निघून गेली होती. त्याच्या हातून घडलेला गुन्हा त्याला सहन नाही झाला, म्हणून त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यातच घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सगळं काही जळून खाक झालं. रेवाने ती डायरी बॅगेमध्ये घातली आणि डायरी घेऊन बाहेर पडणारच तोच ती मुलगी रेवाच्या समोर आणि ती बाई सुमन तिच्या मागे उभी राहिली. त्यांना रुद्रावस्थेत पाहणं तिला अवघड होतं, पण तरीही तिने जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
तिच्या बॅगमधील ती डायरी त्या दोघेही हिसकावून पाहत होत्या आणि रेवा मात्र तिची बॅग सोडायला तयार नव्हती. तिची पूर्ण खात्री झाली होती की या डायरीमध्येच रेवाचं स्वप्न आहे आणि रेवाच्या स्वप्नामध्ये सुमनचा जीव, त्यांचा जीव यातच अडकला आहे. हे त्यांचं स्वप्न आहे आणि कोणीही आपलं स्वप्न असं दुसऱ्याच्या हाती सोपवणार नाही. म्हणून तिला ती डायरी बाहेर घेऊन जायचं होतं. म्हणून ती जीवाच्या आकांताने त्या भीषण शक्तींचा सामना करत होती. फिरून फिरून रेवा त्या अडगळीच्या खोलीपाशीच येत होती. तिला बाहेर जायचा रस्ता काही केला मिळेना आणि त्या दोघेही तिचा पाठलाग काही सोडेना. छोट्या रेवाला आणि सुमनला हे सत्यही माहिती नव्हतं की या डायरीच्या बाहेर जाण्याने त्यांना या फ्लॅटमधून मुक्ती मिळणार आहे. रेवाला मात्र बाहेरचा रस्ता शोधता शोधता संध्याकाळ झाली. सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता. रेवा कितीही पळाली तरी अडगळीच्या खोलीपाशीच येत होती. तिला आता काही समजत नव्हतं. बाहेर पडणं तिच्याच्याने होणारच नाही असं तिने आता मनाला समजावलं. ती बाई आणि छोटी मुलगी तिच्यासमोर खिदळत बसल्या होत्या. त्यांचा तो हसण्याचा आवाज आता तिला अनावर झाला. ती डायरी हाताशी धरून तिने आतापर्यंत स्वतःला त्यांच्यापासून वाचवलं होतं. ती डायरी तिच्याकडे होती म्हणून त्या अजूनपर्यंत तिचं काहीही बिघडू शकल्या नव्हत्या. त्या अडगळीच्या खोलीत एक छोटासा प्रकाश किरण बाहेरून आत येतोय हे तिच्या नजरेस पडलं. त्या पुस्तकांच्या रॅकच्या मागे एक खिडकी होती. येथून बाहेर पडायला नक्कीच रस्ता असेल असा ती विचार करत होती. ती एक शेवटचा पर्याय म्हणून आजमावून पाहावं म्हणून तिने तेही करायचं ठरवलं. त्या दोघींना त्या डायरीकडे आकर्षित करत तिने ती डायरी हवेत फेकली. ती पकडायला म्हणून त्याही हवेत झेपावल्या. तशी रेवाने ते रॅक बाजूला सारून त्या खिडकीतून बाहेर उडी मारली. उडी मारताना पुन्हा एकदा तिचा स्टोल त्या रॅकमध्ये गुंतला. ती हवेत फेकलेली डायरी ही नेमकी रॅकवर येऊन पडली. स्टोल गुंतल्यामुळे त्या रॅकवरचे सगळे पुस्तके रेवाबरोबरच खाली पडले. त्यात ती डायरी खाली पडली. तसं त्या दोघींच्याही आक्रोशाने आणि किंचाळीने तो फ्लॅट हादरून गेला. दुसऱ्या फ्लोअरवरून पडल्यामुळे रेवा बेशुद्ध झाली. 5 मिनिटांनी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला कोणीतरी शुद्धीवर आणलं. ते एक आजोबा होते. तिने त्यांच्याकडे लक्ष न देता आसपासच्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात ती डायरी शोधू लागली. आजोबा म्हणाले, "अगं पोरी, या मातीच्या ढिगाऱ्यात काय शोधतेस आणि तू इथे या ठिकाणी कशी आलीस?" तिचं लक्ष आजोबा काय बोलतायत याकडे बिलकुलच नव्हतं. ती वेड्यासारखी त्या मातीत काहीतरी शोधतीये. विचित्र लक्षण वाटलं म्हणून आजोबा तेथून निघून गेले. तो पुस्तकांचा ढिगारा चाचपडत असतानाच तिचं लक्ष थोडं दूरवर पडलेल्या डायरीकडे गेलं. तिने ती डायरी हातात घेतली आणि उघडली. त्या डायरीतील सगळी पाने अचानकच नष्ट झाली आणि एकच पान उरलं होतं. त्यावर लिहिलं होतं, फक्त आणि फक्त रेवाचा फ्लॅट. तिने मागे वळून पाहिलं तर ती पूर्णपणे गोंधळून गेली. तिला दूरवर काहीच दिसत नव्हतं. फक्त आणि फक्त सुनसान जागा होती. तिथे ना कोणती बिल्डिंग होती ना तिच्या येण्या जाण्याचा ऑफिसचा रस्ता होता. काहीही नव्हतं. सगळं काही तिच्या समजण्याच्या पलीकडचं होतं. संध्याकाळ व्हायला आली. काही मिनिटे बाकी होते. सूर्य अजूनही मावळतीला गेला नव्हता. त्याची फिकट किरणे अजूनही पडलेली होती. त्यात ती डायरी कधी राख झाली हे रेवालाही नाही समजलं. हे सगळं घडलं याचा तिच्याकडे आता काही पुरावा नव्हता. तिला माहिती नव्हतं की आजवर स्वप्न आणि सत्य यात गुंतलेल्या त्या 2 जीवांना तिने कायमचं मुक्त केलं होतं.